तर तुम्ही बाहेर ट्रीटमेंट कशावर घेत होते ते सांगा. मायग्रेन आणि हा काय फरक एवढ्या दिवसात तो नॉर्मली वाटायचं थोडंसं औषध डोकं मारून आता काय होतं ते पुढून का मागून का हे बघा तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा जो स्पायनल कॉर्ड आहे तुमच्या मानेमध्ये C4 C5 L4 L5 दोन्ही ठिकाणी वरती डिक्स खाली असून भरपूर दिवस झाले पण जशी जशी त्याच्यातली जी गादी असते जशी बाहेर आली तर तिथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या दोन्ही पायांना होत नाही. आता ही जी नस असते ही नस गुडघ्याला गुडघ्याला पोटीला टाकीला खाण्यात असते म्हणून ब्लड सर्क्युलेशन ज्या ज्या पार्टला नाही झालं तो पार्ट डॅमेज होत असतो म्हणजे सेल डेट होता. देवाने आपल्याला वरदान दिले दिवसभरात हार्डवर सेल डेट होता रात्री रिजनरेट होता. हा नियम तुम्हाला लागू नाही कोणत्याच पार्टला ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन होतं. म्हणून आता ही जी मानेपासून ही जी नस आहे ही नस तुमच्या ब्रेनला कनेक्ट आहे शोल्डरला कनेक्ट आहे छातीला कनेक्ट आहे एल्बोला कनेक्ट आहे पंजाला कनेक्ट आहे. ज्या पार्टला ती कनेक्ट आहे त्या पार्टची झीज होत चालली देवाने आपल्याला वरदान दिले दिवसभरात सेल्स डेट होता रात्री झोपल्यानंतर रिजनरेट होतात. पण नसा चालू असेल ॲक्टिव्ह असेल तर झीज भरेल आणि तुझ्या नसात ॲक्टिव्ह नाही तर झीज भरेल कोण. तसंच कमरामध्ये साईटिका नस दबली गेली इथून रक्तपुरवठा पाहायला होत नाही ती नस गुडघ्याला कनेक्ट असल्यामुळे याची बऱ्यापैकी झीज झाली. तुम्ही डॉक्टर गेले डॉक्टर म्हणता कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी घसली वगैरे वगैरे पण तुम्ही त्याच्यावर किती ट्रीटमेंट घेतली फरकच पडणार नाही का की त्याला रक्तपुरवठा होत नाही ना. त्याला झीज भरायला त्याला सेल्स डेव्हलप व्हायला त्याला जे पाहिजे ते भेटतच नाही तर झीज भरेल कुठून. तुम्ही कसले सांधेवर त्याची टेस्ट कर हे करते सगळं निगेटिव्ह येतं. पण आता ते त्यांना काय समजत नाही की ते फक्त रिपोर्टवर डिपेंड आहे. आता आमचं त्यांच्यापेक्षा नॉलेज वेगळं आमचं हाडांचं नाडी परीक्षण असतं त्याच्यामुळे लगेच समजतं म्हणजे तुमची नस किती दिवसापासून जाऊन MRI करा नाही फळणीला तुमचे पैसे मी भरतो का मनक्याचा MRI केला आहे काय दिसला नाही मग आता हे तर तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं खरं आहे का नाही. आता जेव्हा ज्या नसा सगळ्यात महत्त्वाचं दबलेल्या समजून पण त्याच्यावरती मेडिसिन तयार झालेलं नाही. जेव्हापर्यंत तुम्ही मेडिसिन खाल्लं पेन किलर बंद बरं वाटतं पावर समजेल परत होत नका म्हणून तुम्हाला आजपर्यंत फरक पडला नाही. आता त्या ही जी नस आहे ही नस ब्लॉक झाल्यामुळे तुमची खांद्याची झीज झाली मानेची झीज झाली त्याच्यानंतर कमराची झीज झाली गुडघ्याची झीज झाली खाली गुडघ्यांची झीज झाली त्याच्यानंतर टाचा दुखायला लागला. तुम्ही जे दुखतं त्याच्यावर इलाज करताय जे मूळ आहे त्याच्यावर इलाजच केला नाही कसं का फरक पडत